आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। रवि तात्या तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लतीफ शेख नाव आहे माझं। प्रभाग क्रमांक 8 मधून आमचे शिर्डी शहर अध्यक्ष रवि तात्या गोंदकर पाटील हे नेतृत्व करत आहे आणि त्यांच्या जोडीला पोपट भाऊ शिंदे जे होते ते आता समजा बिनविरोध निवडून आलेले आहे। तर तात्यांसाठी सर्व जाती धर्मातले लोक नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एकत्र आलेले आहे। तर तात्यांना ह्या वार्डामधून भरघोस मतांनी सर्वांनी निवडून द्यावे आणि विखे पाटलांची जी कामं आहे, खासदार साहेब असेल, नामदार साहेब असतात, पूर्वी खासदार बाळासाहेब विखे पाटील असेल, का मुस्लिम समाजावर त्यांचं प्रेम आहे। हिंदू मुस्लिम इथं दलित जेवढे भी सर्व जाती धर्माचे लोक आहे हे सबका मालिक एकचा जो संदेश घेऊन बाबांच्या नगरीमध्ये सगळे एकत्र आहे आणि आम्ही सर्व इकडं निघालेलो आहोत प्रचार फेरीमध्ये। तात्यांना उत्कृष्ट असा सर्व जाती धर्माचा जो तो पाठिंबा भेटत आहे। तर 8 नंबर मधून तात्या प्रचंड मतांनी निवडून येणार आहे आणि साहेबांची जी कामं आहे त्या कामाच्या बलबुत्यावर विकासाच्या मुद्द्यावर हे मतदान होत आहे। एकूण किती मतदान मुस्लिम समाजाचं आहे आणि कशा प्रकारे साधले जाणार आहे? कमीत कमी मुस्लिम समाजाचं 950 मतदान आहे आणि त्या 950 मतदानाचा पर्यंत कमी वेळेस तात्यांना आम्ही 700-800च्या वर जे लीड आम्ही या मतदार तात्या रवि तात्या हे नेता कमी आणि मित्र जास्त आहे। रवि तात्यांचा जनसंपर्क एवढा दांडगा आहे की शिर्डी शहरामध्ये त्यांच्यासारखा एकही युवा नेतृत्व नसेल तर तळागाळापर्यंत सर्व जाती धर्मासाठी रात्री बेरात्री जे धावून जाणारे नेतृत्वाच्या मुद्द्यावर हा इलेक्शन होणार नाही। हे इलेक्शन जे होत आहे ते फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर, सबका मालिक एकच्या मुद्द्यावर। पक्षीय भेदभाव आमच्याकडे कोणताच नाही। लोकांचा गैरसमज आहे की मुस्लिम समाज हा भाजपला मतदान करत नाही, पण इथं राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब असतील, यांचं भरभक्कम सर्व समावेशक सर्व जाती धर्माला सामावून घेणारं नेतृत्व असल्यामुळं तर आमचं सर्व मुस्लिम समाज हा तात्यांच्या मागे गंभीरपणे उभा आहे आणि सर्व समाजाचे ज्येष्ठ नेते असतील, युवक असतील, हे सर्वच्या सर्व तात्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहतील आणि त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देतील। काय घोषणा द्याल? घोषणा एकच आहे, हम सब एक आहे, सबका मालिक एक आहे आणि ह्या वार्डातून नाही तर पूर्ण 23-0चा नारा आम्ही या वार्डापासून सुरुवात करतोय। नगराध्यक्ष बी आमचा प्रचंड बहुमतांनी निवडून येणार आणि 23च्या 23 नगरसेवक सुद्धा प्रचंड बहुमतांनी निवडून येणार आणि शिर्डीतील एकमेव वार्ड असा आहे की तिथं बिनविरोधची सुरुवात जे इथं 8 मधून झालेली आहे। याच्यावरून जनता जे इथं संपूर्ण नामदार साहेब, रवि तात्या, खासदार साहेब यांच्या मागे भक्कमपणे उभी आहे। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। इलेक्शन माझं नसून सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं आहे, त्याच्यामुळं ही सर्व गोरगरीब जनता माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून माझ्या बरोबर प्रचार करीत आहे आणि माझं स्वतःच इलेक्शन हे राहिलेलं नाही, त्याच्यामुळे हे स्वतः जनतेनेच हातात घेतलेलं आहे। आपण बघितलं जनतेचा मिळणारा प्रतिसाद आणि जनतेची असलेली साथ काय एकंदरीत आज अनुभव मिळतो? गेल्या काही 10-15 वर्षापासून सातत्याने केलेलं काम, गोरगरीब जनतेसाठी रात्रचा दिवस आणि दिवसाची केलेली रात्र आणि त्यातून कार्यानुभव आलेला आणि त्यातून जनतेसमोर जाताना जनतेने मला किंवा आमच्या टीमला प्रतिसाद देताना असं भरभरून सांगतात का हे इलेक्शन तात्या आमचं आहे, तुमचं राहिलेलं नाही। इलेक्शन हे इलेक्शन असतं, काही गोष्टी ग्राउंडवर जायचं असतं, भावनात्मक किंवा विवश होऊन किंवा खूप अतिउत्साहात पण जायचं नसतं।
कॅम्पेनिंग करायचं असतं, जनतेने स्वीकारायचं नाही स्वीकारायचं, साथ द्यायची नाही द्यायची, आपला चेहरा पाहून जनतेला पटलं तर लीड देतील, नाही पटलं तर त्यांच्या मनातलं जे असेल ते असेल. पण माझी प्रामाणिक इच्छा आहे का जनतेच्या अंतपर्यंत, अंत्योदय ज्याला आपण म्हणतो, शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत विकास होणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. जनतेला काय आवाहन कराल तुम्ही? जनतेला चांगले विचार, चांगली सुरक्षा, स्वच्छ पाणी, शांत शिर्डी, सुरक्षित शिर्डी, विकसित शिर्डी आणि विकासाला मत. मुळातच भगवंतांनी जन्म देताना हिंदू मुस्लिम केलेलं नाही, त्याच्यामुळे आपण हिंदू आणि मुस्लिम हा भेदभाव करणंच योग्य नाही असं मला वाटतं. सबका मालिक आणि बाबांची शिकवण आहे श्रद्धा आणि सबुरी आणि सबका मालिक एक, त्या पद्धतीने आपण चाल. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शन होत आहे. यामध्ये वार्ड क्रमांक 8 मध्ये आमचे बंधू रवी तात्या गोंदकर हे कमळ या चिन्हावर उभे आहेत. तसेच शिर्डी नगराध्यक्ष पदासाठी जयश्रीताई विष्णुपंत थोरात हे उभे आहेत. तर आज आमची नारळ फोडून गुरुदेव दत्ताचे चरणी नारळ वाहून आज प्रचारास सुरुवात झाली. यामध्ये बहुसंख्येने आम्ही मतदारांना आवाहन करतो की रवी तात्या गोंदकर कमळ आणि आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयश्रीताई थोरात यांना कमळ या चिन्हावर प्रचंड अशा बहुमताने निवडून द्यावे. मी या सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की आपण समोरच्याचं डिपॉझिट सुद्धा ठेवू नये अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना आवाहन करतो की आपण मतदान करावे. आता ही निवडणूक म्हणलं तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये वन साइड समजायची, कारण रवी तात्या गोंदकरांचं काम हे बोलतंय. मागील काही वर्षापूर्वी विष्णुपंत थोरात यांच्या मंडळी जयश्रीताई या पण नगराध्यक्ष त्यांनी पण काम खूप केलं आहे आणि रवी तात्याचं काम तर खूपच आहे. त्यामुळे या प्रभाग क्रमांक 8 मध्ये विरोधकांचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही देतो. जनता आपल्याच बाजूने कौल देणार आणि आमचा सर्व पाठिंबा गोंदकर परिवाराचा असेल, आमच्या मतदारांचा असेल, आमच्या श्रीराम तरुण मंडळ असेल, श्रीराम प्रतिष्ठान असेल, भारत माता सोशल फाउंडेशन असेल, हा सर्वांचा पाठिंबा हा रवी तात्या गोंदकर आणि आमचे जयश्रीताई थोरात नगराध्यक्ष यांना असणार आहे. त्यामुळे कमळ चिन्ह हे फुलणार आहे. कमळ फुलणार शिर्डीमध्ये हे 100%. आज आमच्या या प्रभागामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या प्रयत्नाने विशेषतः आमच्या प्रभागामध्ये थीम पार्क मंजूर झालं. जे 22 ते 24 एकरामध्ये थीम पार्क आहे ते मंजूर झालं. तुम्ही बघाल या प्रभागामध्ये वृंदावन बंधारा त्यांच्या मार्गदर्शन डेव्हलप झाला. आज तिथं सर्वसामान्य लोक वॉकिंगला जातात, पायी फिरतात, असा हा बंधारा झालाय. त्याच्यातले त्यात मेरी बेटी मेरा अभिमान हा स्टॅच्यू स्वतः मान्य डॉक्टर सुजयदादांनी डेव्हलप, त्याला खर्च दिला आणि तो डेव्हलप करून घेतला. आमच्या प्रभागामध्ये सर्व रोड, कॉन्क्रीट, ड्रेनेज सर्व लाईन पूर्ण आहेत. कुठल्याही प्रकारचं काम शिल्लक नाही. तसेच काही नाला रोड असतील, आंबेडकर नगर असतील, जे घरकुल योजना त्या बी आमच्या भागातच जवळजवळ 6 एकरात ते 7 एकरात त्या मंजूर झाल्या आणि त्यांना देण्यात पण आल्या. त्यामुळे आमच्या प्रभागात आता काय 8 असेल किंवा 10 असेल, कुठेही काम शिल्लक नाही आज रोजी. अशी आज आमचे म्हणजे गेले 5 वर्ष, 10 वर्षापूर्वी 2016ला ज्यावेळेस मी उभं होतो त्यावेळेस माननीय डॉक्टर सुजयदादांनी आमच्या प्रभागामध्ये फेरफटका मारला. त्यावेळेस अवस्था खूप बिकट होती. पाणी यायचं, ड्रेनेज लाईनचं काही लेवल नसायची, MSCBचा प्रॉब्लेम होता. आज ते आम्ही 5 ते 10 वर्षात तो पूर्ण मार्गी लावून आज कुठल्याही प्रकारचं आपण तिथं काम शिल्लक ठेवलेलं नाही. आणि हाच प्रभाव खरा डॉक्टर सुजयदादांचा आहे की ते कोणतंही काम मागे ठेवत नाही आणि आज रोजी ते पूर्ण केलेलं आहे. तात्या तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है.